आणखी एक तुला खूप अद्भुत किस्सा सांगते मी. माझ्या आईला ना इथे गाठ होती. ओके. आणि ती खूप मोठी गाठ होती. तर त्या गाठीचे एकतर ती कॅन्सरचं त्याला ते नॉर्मली जी प्रोसिजर आहे की त्याचं चेकिंग होईल की ती कॅन्सरची आहे की नाही वगैरे, एक तो प्रकार. आणि ती काढायला पाहिजे गाठ, कारण की त्याच्या आजूबाजूला सगळ्या छोट्या छोट्या नसा आहेत ज्या ब्रेनशी आपल्या रिलेटेड आहेत, तर काहीही परिणाम होऊ शकतात त्याचे. तर ऑपरेशन खूप मोठं होतं कारण त्या गाठीचा साईज फार मोठा होता. त्या गाठीचे काहीच हार्म नव्हता, पण साईज मोठा होता. त्या ऑपरेशन मध्ये पण काही गोष्टी होऊ शकतात कारण आजूबाजूला सगळ्या बारीक नसा अडकलेल्या आहेत. आणि मला जेव्हा याची ग्रॅव्हिटी कळली तशी मी मुंबईवरनं निघाले, कारण आईचं आणि बाबा दे आर सो स्ट्रॉंग हेडेड. अजूनही आमचं घर सगळे आई बाबाच चालवतात. म्हणजे भाऊ बहिणी वगैरे आहेत, बट द एंटायर फॅमिली सगळे प्रमुख डिसिजन हे आहे सगळे ते. आई बाबाच आहेत माझे. तर मी पुण्यावरनं पुण्याला पोहोचले तेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात होते आणि मी देवाकडे प्रार्थना करत होते की मला ऑपरेशनच्या आधी माझ्या आईला बघू देत असं म्हणून. आणि मी गेले तर ते हिरव्या गाऊनमध्ये वगैरे बिर्ला हॉस्पिटलला तिचं ऑपरेशन झालं आणि मी असं आईला बघितलं. तर आईला मी असं, आई तू काळजी करू नकोस, हे मोठं ऑपरेशन आहे, पण मी आली आहे आणि मी येण्याने खूप फरक पडणार आईला, हेही मला माहिती आहे. तर मी असं बघितलं आणि मी म्हटलं की हिला काय मी इन्स्पायर करू, ओके. कारण ती लिपस्टिक लावून मेकअप करून ती बसली होती. तर मी म्हटलं की काय काय तू मेकअप का केलास आई? त्याच्यावर ती म्हणाली की हे बघ, जो कोणी डॉक्टर माझं ऑपरेशन करतोय ना, त्याला कळलं पाहिजे की एक तर ते चेहऱ्याच्या जवळ आहे आणि सुंदर व्हायचं ऑपरेशन करतोयस तू, त्यामुळे नीट कर, सिरियसली. नीट कर. मी म्हटलं की ओके, आपण हिला काहीच मोटिवेट करू शकत नाही, ही स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहे. आणि तिने म्हटली की हा रुमाल, ते ऑपरेशन मधनं ते आलं की ते भुलीत असतं, ते लाळ गळत राहते, तर हा रुमाल आहे, ते मला घाणेरडं ठेवू नका, ते नीट पुसा. सो तू सांग, स्वीट. मग आता तिची मी मुलगी मी कशी असेल. मग मी कशी असेन. सो आईचं खूप एक ती खूप स्ट्रॉंग हेडेड आहे, ती इंडिपेंडंट होती. त्या काळामध्ये बायका जेव्हा जास्त हाऊसवाईफ राहायच्या किंवा हाऊसवाईफ हे मोठंच काम आहे, जबाबदारीचंच काम आहे, Definitely. पण तिने हाऊसवाईफ कम ती अर्न करणारी सुद्धा होती. त्यामुळे त्या काळात ती तशा पद्धतीने रिबेलियस, छोट्याशा भावाला माझ्याकडे सोडून ती क्लासला वगैरे जायची. सो ते सगळं युज टू आहे. सो ते सगळं पाणी आतमध्ये. पण खरंच आपण अशा म्हाताऱ्या बायका बघतो ज्या अजूनही रुमाल वगैरे घेऊन बसतात आणि मग काहीही झालं तर असे टिपटॉप असतात. म्हणजे मीही आजीला वगैरे बघितले एकदम अशी छानशी अगं कशाला एवढा रुमाल? नाही तर सगळीकडे जाताना घेऊन कशाला घरातच आहेस, कुठे जाते? पण नाही तो पाहिजे असतो. असतात अशा मला मी वाटतं आपण खूप जास्त आळशी आहोत. मला असं वाटतं ॲक्चुअली. आई, आज्जा ही जी सगळी पिढी होती ना, ह्यांच्यामध्ये एक खूप वेगळी एनर्जी होती आणि ह्यांना डिस्ट्रॅक्शन नव्हतं. आपल्याला खूप डिस्ट्रॅक्शन आहे. आपल्याला Instagram आहे, आपल्याला WhatsApp आहे. देअर आर लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन. खूप सारे एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत, खूप ॲक्चुअली. सारे व्हिडिओज आहेत, रील्स आहेत, एव्हरीथिंग वी हॅव. त्या जनरेशनला तसं काही नव्हतं ना, त्यामुळे खूप अलाइन्ड, फोकस्ड आणि बेसिकली आयुष्यात स्वतःला काय पाहिजे ह्याची क्लॅरिटी असल्यामुळे जो तो क्षण आनंदात सेलिब्रेट करण्याची एक वेगळी त्यांच्यामध्ये एक कसब, आता बघ त्याला कसब म्हणावं लागतंय. पण नाही तेव्हा होतं. तेव्हा एक त्यांची राहण्याची, विचार करण्याची इव्हन तेव्हा ते म्हणायचे पण, बोलताना विचार करून बोला. आता आता हे शब्द आपण ऐकतही नाही किंवा आपण सांगतही नाही, की अरे बिंदास आपण मन मोकळं करून बोलतो हो, एकमेकांशी किंवा हो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. हो, तेव्हा मोठ्यांसमोर जास्त बोलायचं नाही किंवा हे नाही. हो, आता असं नाही. आता हो. बिंदास छोटी मुलं असू दे, काही आहे, ते एक फ्रीडम हे मिळालेला बघ, आहे. मला असं वाटतं ते चेंजेस होणार थोडेफार. हां. म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या आजीने माझ्या आईला कसं वाढवलं किंवा बाबांना कसं वाढवलं, त्या काळामध्ये ते सगळं हे होतं. प्रत्येक पिढीमध्ये बदल होणार आहेत. पण मला असं वाटतं बदल होताना जे बेस्ट पाठीमागचं होतं, ते घेऊन घेऊन बरोबर जर बदल झाले ना, तर मग मला असं वाटतं की दॅट विल कॉल प्रोग्रेस, की तुम्ही विकासाकडे चाललेले आहात. कारण की तुम्ही तुमच्यातलं बेस्ट सोडून पाठीमागे काही जात नाही आहात. फक्त मला प्रोग्रेसिव्ह व्हायचंय, फक्त मला बदलायचंय, फक्त मला अपडेटेड व्हायचंय. बट युअर सोल इज समवेअर एल्स. त्याला बरोबर घेऊन तुम्ही गेलात. ते बेस्ट का नाकारायचं? म्हणजे मला ह्या पिढीमध्ये आत्ताच्या काळामध्ये हे चालणार नाही, ते चालणार नाही. जे चालणार नाही ते सोडूनच द्या ना. पण जे बेस्ट आहे ते तर बरोबर घ्या.